पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. करण MK मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग अंडरम टर्फ क्रिकेटचा घमासान आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज तयार. कॅश प्राइज लगातार 3 षटकारांसाठी आपण या स्पर्धेमध्ये लगातार 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. ते पारितोषिक प्रदान करत असताना पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. लगातार 2 डॉट बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर पार्थ येतोय. स्ट्राइक एंडवर फलंदाज कॅप्टन स्वतः शिरीन आपल्याला पाहायला मिळते. ऐरोली परिसरातील हा खेळाडू आहे आणि ऐरोलीचे सगळेच खेळाडू आहेत. शिरीन ऐरोली कोलीवाडा टीम साठी देखील तो क्रिकेट खेळतोय. यावेळी फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा गॅप मध्ये आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार. शिरीनच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. क्रॅकिंग चौकार. गॅप मधला स्ट्रोक आहे. अलोंग द कार्पेट चेंडू जातोय. 4 धावा मिळतील. 3 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 2 बॉलचा केस संपला. माफ करा. 2च बॉल संपले. 2 बॉल नाही पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. खूप चांगला बॉल पार्थचा पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. या ओव्हर मध्ये पार्थने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये आला नाही. फिल्डिंग थोडीशी कॅज्युअल होते. सिंगल मिळते. 5 धावा फलकावर लागलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे सुरू असताना 6 धावा फलकावर लागले. 7 धावा झाल्या. 7 धावा फलकावर लागलेत. यावेळी ते पॉट केलाय. एसटी चीट केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीमला. फलंदाज बाद. सोहमच्या विकेटचं पतन. साई सम्राट टीम बॅटिंग करत असताना विश्वर हा संघ फिल्डिंग करतोय. येस, साई सम्राट टीम फिल्डिंग करतोय आणि विश्वर बॅटिंग करतोय. टॉस जिंकून इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला साई सम्राट टीमने. चांगला निर्णय करण्यात आला आणि पहिल्या ओव्हर मध्ये पार्थने इम्प्रेस केलाय. आणि पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिले तर 7 धावा फलकावर लागलेत. पहिले षटक इथे मार्गस्थ असताना अतिशय देखणी स्पर्धा. कारण MK मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग अंडरम टर्फचा क्रिकेटचा घमासान. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्स करणार आहोत या ओव्हर नंतर. पुन्हा एकदा लेग कटर चेंडू पाहायला मिळते. शराचा वेध घेतलाय. डॉट बॉलची सांगता होते. पहिलं अप्रतिम षटक संपले गेले. पार्थने या ओव्हर मध्ये 1 गडी बाद करून 7 धावा खर्च केलेत. अप्रतिम गोलंदाजी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये तो खेळाडू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चिमा प्लीज या मंचावर. चिन्मय गणेश प्लीज मंचावर या. चला या ओव्हर नंतर आपण जाणार आहोत. फटका चांगला आहे. फॉलिंग षटकार. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. शिरीनच्या बॅट मधून येतोय षटकार. मॅन ऑफ द मॅच या ओव्हर नंतर आपण प्रदान करणार आहोत. गिरीश सावंत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गिरीश सावंत. गिरीश सावंत पिच मंचावर या. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळला. चांगला स्ट्रोक लगावला जातोय. एकदम मिळते. टीमची धावसंख्या झूम पोचली. 15 ऑन स्कोर बोर्ड. गिरीश सावंत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
यावेळेस देखील फटका चांगला आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, फंबलिंग पाहायला मिळते, एकदा मिळते, पण या जमेची बाजू ही आहे की साई सम्राट टीम कडून एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्या जात नाहीये, ही चांगली बाब आहे. टीमची धावसंख्या 16 धावा दाखल करावी लागली. बंद कर ना, पहिला वाईट टाकला त्यांनी. 17 धावा. या ओव्हर नंतर आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. फटका चांगला आहे, एरेल रूटने चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषी पलीकडे शिरीनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक एपीएल षटकार. लाजबाब स्ट्रोक, शरीरापासून दूर खेळ आहे, खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, डाऊन द ग्राउंड सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खूप चांगला झेलला जातोय कॅप्टनच्या माध्यमातून. फलंदाज बाद होईल, शिरीनच्या विकेटचं पतन, दुसरा धक्का लागतोय टीम विश्वेश्वर संघाला, फलंदाज बाद. चला, मॅन ऑफ द मॅच गिरीश सावंत इथे उपस्थित आहेत. मी करणदादा मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा एपीएल मेडल देऊन सन्मानित करावं. गिरीश सावंत काय बॅटिंग गेली, सुपर बॅटिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिला मागच्या मॅच मध्ये. वास्तविक दोन्ही मॅच मध्ये गिरीश सावंतची बॅटिंग चालली आहे. वेल प्लेड गिरीश, कॉंग्रॅच्युलेशन्स, आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्युशन दिला. षटक क्रमांक 2, शेवटचा बॉल, फटका हवेत आहे, झेल घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि दरम्यान डॉट बॉलची सांगता होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 23 आकड्यावर, 23 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. विश्वेश्वर बॅटिंग करत असताना न्यू बॉलर गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होत असताना सार्थक कांबळे सेकंड वर आहे, नॉन सेकंड वर. फटका चांगला आहे, सार्थकच्या बॅट मधून येतोय हा वाई हल्ला, चेंडू सीमारेषा पार षटकार, सुपर स्ट्रोक. सार्थकचे वडील देखील उपस्थित आहेत. यस, सार्थक कांबळे साहेब देखील उपस्थित आहेत. ब्रावो या नावाने सुप्रसिद्ध आहे, कॅरिबियन खेळाडू आहे. त्यामुळे सार्थक कांबळे एक चांगला बॅट्समन आहे, चांगला स्ट्रोक लगवला. अगदी बॉल ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, व्हाईट बॉल या नो बॉल, या संपायरचा कॉल येतोय नो बॉल. नो बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर, 32 ऑन स्कोर बोर्ड, 32 धावा. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी यावेळी देखील फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, नो बॉल. फ्रीहिट मुळे एक मात्र धाव मिळते, 33 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला, स्टंपिंग केली जाते, फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज आपण पाहू शकाल, साहिलला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय टीम विश्वेश्वर संघाला, फलंदाज बाद. अगदी ऑक्शन मध्ये सगळ्याधिक पॉइंट्स टेबल आणि पॉइंट्स कमवणारा खेळाडू, हायस्ट बिडिंग झाली होती साहिलवर. आता न्यू बॅटर मनोज मडवी, श्रीकृष्ण दिवा टीम साठी जो क्रिकेट खेळतोय. मागच्या 2 वर्षामध्ये ॲज अ ओपनर म्हणून श्रीकृष्ण दिवा टीम साठी भरपूर चांगलं क्रिकेट खेळलंय मनोज मडवीने. आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथे हेलिकॉप्टर लगवलाय, तो लँड होईल सीमारेषी पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला स्ट्रोक मनोज मडवीच्या बॅट मधून MS धोनी स्टाईल मध्ये चौकार लगवलाय, 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 37 ऑन स्कोर बोर्ड, शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मनोज मडवी सेट ऑन फायर, लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 43 ऑन स्कोर बोर्ड, 43 धावा. सुपर बॅटिंग. चला या पुढील मॅचेस कशा होतील हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या पुढील मॅचेस 4 ओव्हरच्या खेळले जातील. त्याचं कारण तुम्हाला सांगतोय, कारण की तब्बल ही मॅच सोडल्यानंतर तब्बल 12 मॅचेस आहेत आणि आपल्याला 10 पर्यंत डेडलाईन आहे. त्यामुळेच या स्पर्धेमध्ये आपल्याला 10 पर्यंत आपल्याला वाइंड अप करायचं आहे. म्हणूनच या पुढील होणाऱ्या सगळेच मॅचेस इन्क्लूड फायनल आपण 4 ओव्हरचे खेळ होणार आहेत. यासाठी सगळ्या टीम मेंबर्सने आणि कॅप्टनने या सूचनेकडे लक्ष द्या. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, लाजवाब स्ट्रोक, फ्लॅट षटकार लगावला जातोय. बॅट्समन साहिल कांबळेच्या बॅट म्हणून, सार्थक कांबळेच्या बॅट मधून येते षटकार. ब्राव सुपर बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, 2 बॉल 2 मॅक्सिमम. आज वडिलांना अभिमान वाटत असेल की आपला सुपुत्र आज APL मध्ये धमाका आणि सुपर बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 3 षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज आहे. खुलबटापाचा चेंडू आहे, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या मुसंडी मारते. 55 55 5 5. सुपर पार्टनरशिप. मनोज मढवी 3 बॉलचा 55 एक दो का कमी लिहितोस तू? माफ करा 56. दुपारचा सत्र आहे, जेवल्यानंतर थोडीशी झोप येते आणि त्यामुळेच अशा चुका होतात. चुकतो तो माणूस आणि चुका समजून घेतो तो देव माणूस. फटका चांगला आहे, व्हाट अ शॉट. मनोज माडवी आज रंगात आहे, ढंगात आहे आणि आज सगळ्यांचा कर्दनकाठ ठरलाय. सुपर बॅटिंग. मनोज माडवी आज पेटलाय. 3 षटकार आतापर्यंत लगवले. यावेळी देखील आणखीन एक धमाका. वा भाई वा, व्हाट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर मनोज माडवी. सुपर डुपर मुकाबला, सुपर डुपर मॅच, सुपर डुपर परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 68 68. हेलिकॉप्टर लगावला जातोय, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, डायरेक्ट हिट केला जातोय. मनोज खूप चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. 4 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 69 69. बॉल सोडून दिले डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. मागचं ओव्हर सूरजने भरपूर धावा खर्च केले. 26. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. लगातार व्हाईट बॉल हाताळले गेलेत. टीमची धावसंख्या 71 71 या आकड्यावर. 71 धावा आजच्या दिवसातला उच्चांक गाठतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. खुलबटापाचा चेंडू आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. म्हणून चांगली बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. 22 आकड्यावर खेळतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एकच बॉल आतापर्यंत कंप्लीट झाले. 5 बॉल साठी अजूनही बाकी आहे. 72 72. फटका चांगला आहे मनोज मडवीच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका षटकार. टीमची धावसंख्या 78 78. हाय स्कोर उभा राहिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. प्रेशर 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 में कोई निखरते कोई बिखरते आणि मनोज म्हणतोय की प्रेशर में और जोर से निकलते. सुपर बॅटिंग मनोज मडवी. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तर कंप्लीट झाले. एका धावाने टीमची धावसंख्या 80 आकड्यावर. 80 धावांचा हाय स्कोर उभा केलाय. टीम विश्वेश्वर टीमने एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या टीम साठी. हाय स्कोर 80 धावा उभा केल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. त्यामध्ये अजून एक धाव ऍड केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 82. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
चांगली पार्टनरशिप, दोन्ही बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली. बघा व्ही ईश्वरचा कॅप्टन, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या, कारण की फॉर्च्यून 11 आणि व्ही ईश्वर असा सामना नेक्स्ट. यावेळी देखील सिंगल मिळते. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. टीमची धावसंख्या 83, 83 धावा. सुपर बॅटिंग मनोज मडवी. स्ट्राईक रेटवर पाहायला मिळतोय. आणखी एक मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र सिंगल फलंदाज बाद होतोय. 83, 84 धावांचं टार्गेट उभं केलंय. व्ही ईश्वर बॅटिंग करत असताना सुपर बॅटिंग. चला व्ही ईश्वर टीमचा कॅप्टन आणि फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती टीमचा कॅप्टन प्लीज या. यापुढील सगळेच मॅच ह्या 4 ओव्हरच्या होतील आणि मी जाऊया प्रेझेंटेशन टॉस सेरेमनीसाठी. मी सागर मोरे सरांना विनंती करतोय की आपण टॉस सेरेमनी पार पाडावी. सो थँक्यू सो मच. आणि टॉस केला तुमचे ज्ञानेश्वर जाधव. तर लाईफ मध्ये सलून खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःला लुक मेंटेन करण्यासाठी. चला आपण टॉस करणार आहोत आणि 4 ओव्हरच्या मॅचेस असणार त्याची पण नोंद घ्यायची आपण. फॉर्च्यून 11 ईश्वर आणि त्यांच्या विरुद्ध हॅलो आणि इच्छापूर्ती. करण मडवी कॉल आहे आणि करण मडवी आली आहेत. सो 4 ओव्हरची नोंद घ्यायची. खूप साऱ्या ऑल द बेस्ट आहेत, बट जिंकणं हरणं. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. डिसिजन आमचं बॉलिंग असेल त्यानंतर मस्तच आयोजन केलेले आहे. मंदार दादाला मी थँक्यू बोलेल, कारण की ही संकल्पना दादाने आणली खूप छान आहे. मंदार दादा बोलेल की लवकरच. थँक्यू. क्या बात आहे. प्रयत्न करू. थँक्यू सो मच. बोले दुसरा डाव. राऊंडर्स टीमचे ओमकार कदम यांना देखील विनंती करते की मंचावर या. आपलं देखील सरसे स्वागत केलं जाते. ओमकार कदम, चला मॅच लोडी सुरुवात. 84 धावांचा उच्चांक गाठलाय व्ही ईश्वर टीमने. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना काय बॅटिंग पाहायला मिळाली. दोन्ही बॅटर आपण जर पाहिलं तर मनोज मडवी आणि सार्थक कांबळे हे दोन्ही बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली. दोघांची पार्टनरशिप तितकीच इम्पॉर्टंट ठरली. 84 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे 30 बॉल आणि 84 धावा होऊ शकतील, कारण की साई सम्राट टीमची बॅटिंग देखील तितकीच दमदार आहे. चला गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक घेऊन येतोय संदीप पारकर. एक्सपिरियन्स मॅन, अनुभवी गोलंदाज आहे. बघा या मॅच मध्ये व्ही ईश्वरने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केला नाही तर हा सामना जिंकू शकतो. पण क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये काय होईल याचा नियम नाही, म्हणूनच तुम्हा सर्वांनाच आणि सर्वांच्याच पसंतीला उतरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. बघा दिवस बदलत जाईल, वर्ष बदलत जातील, मैदान बदलतील, समालोचक बदलतील, आयोजक बदलतील, पण क्रिकेट हा खेळ कधी बदलणार नाही. हा क्रिकेट हा तसाच राहील. आणि पुस्तकावर कितीही धूळ बसली तर त्याच्या गोष्टी बदलत नाही. तशाच प्रकारे क्रिकेट हा खेळ बदलत नाही, तितकाच रोमहर्षक हा खेळ आहे. यावेळी डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी स्ट्रेट बॅटने खेळले. सिंगल मिळते. पहिल्या बॉलवर मात्र खातं उघडले बॅटर
अक्षयने, अक्षय आणि आकाशाची जोडी आहे. पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. पार्टनरशिप ज्याप्रमाणे मनोज मडवीने बॅटिंग केली, ज्याप्रमाणे सार्थक कांबळेने बॅटिंग केली, त्यामुळेच ही धावसंख्या आता 84 वर पाहायला मिळते. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. आमचे सगळेच tenniscricket.in ची मंडळी आज आमच्या सोबत जोडले गेले. खूप चांगला बॉल, अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सिंगल मिळते. कॅप्टनने आपलं खातं उघडलं. आकाश, मोठी जबाबदारी असेल आकाश आणि बॅटर अक्षयवर ए फॅक्टर आहे. ऑन दी अप खेळला, फटका हवेत आहे एरियल रूटने आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. सुहन सूर्यवंशीने झेल पकडलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल, अक्षयला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम साई सम्राट संघाला. फलंदाज बाद. अतिशय चांगलं क्रिकेट. आज भारतीय क्रिकेटसाठी फार वाईट दिवस आहे, कारण की दक्षिण आफ्रिका बरोबर माफक 125 धावांचं टार्गेट भारतीय टीमला पुरं करता आलं नाही आणि 93 धावांवर सर्व गडी बाद झाले आणि तो सामना गमावला भारतीय टीमने. आणि टेस्ट चॅम्पियनशिप साठी हा सामना फार महत्वाचा होता. त्यामुळेच हे जे पॉइंट्स असतात ते मायनस होतात. त्यामुळेच घरच्या मैदानावर हा सामना गमावणं भारतासाठी फार बोचणार असणार आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. यशचित केले शिरीनने. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज आपण पाहू शकाल प्रसादला इथे परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. काय गोलंदाजी सध्याच्या घडीला होते. संदीपच्या माध्यमातून सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. एक्सपिरियन्स मॅन. मागच्या मॅच मध्ये देखील संदीपने अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि एपीएल ही स्पर्धा यासाठी आहे, या हंगामामध्ये ही एपीएल स्पर्धा 6 संघांमध्ये होते. पुढच्या हंगामामध्ये 8 संघांमध्ये होईल, किंबहुना त्यानंतर 12-16 संघ होतील. ऐरोली हा क्रिकेटसाठी एक पर्वणी आणि एक खजिना असलेला परिसर आहे. नवी मुंबई मधील 2 परिसर सर्वाधिक डेव्हलप झालेला परिसर म्हणजेच वाशी, त्यानंतर ऐरोली. हे 2 जे परिसर आहेत ते सगळ्यात आधी डेव्हलप झाले नवी मुंबईमध्ये. त्यानंतर मात्र बाकीचे परिसर डेव्हलप झाले. ही डेव्हलपमेंट आणि या डेव्हलपमेंट मधील जपला जाणारा क्रिकेट हा खेळ देखील आज खेळला जातोय. एपीएलच्या माध्यमातून 25,000चा रोख रक्कम प्रथम पारितोषिक. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. न्यू बॅटर सूरज. सूरज साठी लगातार 3 षटकारासाठी षटकार. 1,000चा कॅश प्राइज ऍडव्होकेट शुभम यादव यांच्या माध्यमातून दिलं जाईल. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केले. 1 हँडेड कॅच. एफर्ट साठी कौतुक करावं लागेल. खूप चांगली फिल्डिंग. साहिलने मागच्या मॅच मध्ये देखील अफलातून झेल पकडला होता. सुपर परफॉर्मन्स आणि सुपर एफर्ट्स. साहिल पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 4 धावा. 4 धावा दाखल कराव्या लागलेत. 80 धावा करायचे 4 ओव्हर मध्ये, म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 20 ची सरासरी राखावी लागेल. मॅच आता अवघड झाली आहे. मॅच आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचते आणि पहिल्या ओव्हर पासून इथे व्ही श्योरने श्योर केलंय की आम्ही या मॅच मध्ये दावेदार आहोत. हायेस्ट बीट प्राइज मध्ये साहिलला घेण्यात आलं होतं आणि काय परफॉर्मन्स. बॅटिंग मध्ये लवकर बाद झाला होता, पण फिल्डिंग मध्ये एफर्ट्स, म्हणजेच तुमचं कॉन्ट्रीब्युशन फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल किंवा बॅटिंग असेल, या तिन्ही पैकी एकामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं देखील तितकंच महत्वाचं आहे. न्यू बॅटर. दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. फुलर लेनचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि साहिल इथे चूक करतोय. बॉलरचं नाव काय? कारण जे 12th मॅनला देखील बॉलरचं नाव माहिती.
फुलरलेनचा चेंडू डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. आकाशच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पर षटकार. 12 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 11 चेंडूचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 12. आकाश ही शेवटची आशा असेल. बॅकफूट लावून फटका चांगला आहे. मनोजची अप्रतिम फिल्डिंग. सुपर फिल्डिंग मनोज मडवी. सिंगल मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा दाखल करावं लागले. 4 गडी बाद. 13 धावा दाखल करावं लागली. माफ करा. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 71 धावा. 18 चेंडू 71 धावा. चला सामना स्पीडअप करा. विश्वर टीम चर्चा करू नका. शिरीन सामना स्पीडअप करा. अंपायर प्लीज या गोष्टीकडे लक्ष घ्या. शिरीन शेट्टी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. शिरीने चांगली बॅटिंग करून दिली. सार्थकने चांगली बॅटिंग केली. मनोज मडवीने चांगली बॅटिंग केली. गोलंदाजामध्ये आपण जर पाहिलं तर संदीप असेल किंवा मागचं षटक शशिकांतने चांगली षटक हाताळलं. आता कॅप्टन स्वतः येतोय. आकाश कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आकाश वर्सेस शिरीन असा मुकाबला मैदानामध्ये पाहायला मिळते. खोलबटापाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला तर मनोज मडवी आहे. काय घडलंय. नावचीज साठी प्रयत्न केला जात नाही पण सिंगल डबल नाही. व्ही ईश्वरचं इतकं काही नुकसान होणार नाही. इक्के दुक्के से काम नहीं बनने वाला. अभी कुछ बड़ा करना चाहिए. फटका कव्हर रिजन मध्ये जातोय. सिंगल मिळते. एकेरी दुहेरीचं क्रिकेटने नुकसान होणार नाही. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा. अजूनही जर पाहिलं तर 59 धावांची आवश्यकता. 69 धावांची आवश्यकता आहे. हवेत आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज आकाशला परतावा लागेल. शैलेशने खूप चांगला झेल पकडलाय. आकाश बॅक टू द डगआउट. फलंदाज 5वा तंबूच्या आश्रयाला परतलाय. न्यू बॅटर अनुराग आलाय. कारण एम के मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग अंडरआर्म टर्फ क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा. प्रथम पारितोषिक 25,000. द्वितीय पारितोषिक 15,000. मालिका वीर साठी एक एअर कूलर. उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट आहे. गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज आणि क्षेत्ररक्षणासाठी स्मार्ट वॉचेस आहे. आणि अशी अनेक पारितोषिक आहे. अनुरागच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धावा मिळतील. 19 धावा दाखल कराव्या लागलेत. ओव्हर क्रमांक 3 हाताळत असताना शिरीन स्वतः गोलंदाज. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे. फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. आणखीन एक चौकार. अनुरागच्या बॅट मधून लगातारचे 2 चौकार. टीमची धावसंख्या 23. 23 धावा दाखल कराव्या लागलेत. 61 अजूनही करायची आहेत. आणि मोठा फटका लगवला जातो. क्षेत्ररक्षण आहे. सिंगल मिळतीये. षटक क्रमांक संपले गेले. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 60 धावा करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 30 ची सरासरी राखावी लागेल. कौतुक करावे लागेल सगळ्याच तिन्ही अंपायरचं. ज्या पद्धतीने अंपायरिंग झाली अगदी प्रोफेशनल अंडरआर्मचे अंपायर्स आहेत. आणि ज्या पद्धतीने आज या प्रीमियर लीग साठी न्यायाधीशाची भूमिका त्यांची राहिली. अंपायर म्हणजेच एक काटेरी मुकीट असलेला व्यक्ती मैदानाच्या आतमध्ये असतो. भरपूर गोष्टी सहन कराव्या लागतात. किंबहुना खेळाडूंचे नखरे सहन करावे लागतात. अनेक डिसिजन वर अगदी ठाम राहावं लागतं. अनेक डिसिजन वर आपला अनुभव दाखवावा लागतो. आणि क्रुशियल मुवमेंट वर आपलं एकाग्रता ही अंपायरला दाखवावी लागते. आणि तेच आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. डाऊन द लेग साइड वाईट बॉलचा इशारा. आज कौतुक करावं लागेल व्ही ईश्वर टीम कडून. कारण की आज या एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर कमी धावा खर्च केलेत. पहिला वाईट बॉल. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. आणि आणखीन एक फलंदाज बाद होते. 6वा गडी बाद होतोय. शैलेशच्या माध्यमातून खूप चांगला थ्रो. एक झेल देखील शैलेशने पकडला. आणि फलंदाज बाद होत असताना
गौरव येतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विमल गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक घेऊन येतोय. सगळ्याच गोलंदाजांनी अगदी नियंत्रबद्ध गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये संदीपने फक्त 4 धावा खर्च केल्या. शशिकाने दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. शिरीनने मागच्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये विमल चांगली गोलंदाजी करतोय. अगदी स्वतःला झोकून दिले. गौरवनी बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना 27 4 बॉलचा खेळ संपलाय. बॅकफूट लावून झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय, दोन्ही फिल्डर मात्र एकमेकांना आदळले. 28 आकड्यावर 28 धावा धावफल करावं लागलीत. लास्ट टू गो आणि आणखीन एक विकेटचं पतन फलंदाजाला परतावं लागेल. 7वा गडी गारज होत असताना 7 गडी बाद अनुराग बाद होतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा धावफल करावं लागेल. अजूनही जर पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 56 धावा करायचे. छप्पन धावांची आवश्यकता एका ओव्हरमध्ये. घणसोली क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 42 धावा झाल्यात, पण 56 धावा अजून झाल्या नाहीत. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 55 करायचे. सिंगल ने डबल ने काम बनणार नाही. नो बॉलचा इशारा केला जातोय. आडव्या बॅटने फटका खेळला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त नो होता आणि आता सिंगल आली. 30 धावा दाखल करावं लागले. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 3रा बॉल देखील कंप्लीट होत असताना 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. औपचारिकता राहिली. अजूनही जवळजवळ 54 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकला. सगळ्याच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, पण ह्या गोलंदाजांनी कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केलेत. जर चांगली गोलंदाजी होतीये, आरामात सामना जिंकतोय, तर एक्स्ट्राच्या स्वरूपात बॉलर इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन एक नो बॉल म्हणजे चौथा एक्स्ट्राच्या स्वरूपात चेंडू हाताळलाय. बघा, तुमचा जो पॉइंट्स टेबल मध्ये जे पॉइंट्स आहे ना, हे तुम्हाला घात करून जातील ज्यावेळेस क्रुशियल मोमेंट येईल. आणखीन एक नो बॉल. लगातार 5वा खराब चेंडू. फक्त 2 बॉल बाकी आहेत, तर त्यासाठी तब्बल 5 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात हाताळले. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. 2 बॉल शिल्लक आहे. इथे चेंडू हवेत आहे. फ्रीटचा बॉल होता, फलंदाज बाद होऊ शकणार नाही. शेवटचा बॉल राहिला. औपचारिकता राहिली आणि शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. आणि ह्या बॉलवर इथे चौकार. 4 धावा मिळतील. शेवटच्या 2 बॉलवर भरपूर धावा खर्च केल्यात. व्ही ईश्वरने हा सामना जिंकलाय आरामात. पण मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया. येस, नो डाऊट अबाउट दॅट. कारण की 2 बॅटर होते ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग झाली. सार्थक कांबळे आणि त्याचबरोबर मनोज मडवी. म्हणून या मॅच मध्ये ज्या बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली तो खेळाडू ठरलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर मनोज मडवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच. कांबळे साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. आज त्यांच्या सुपुत्रांनी चांगला खेळ केला.